अरे कोण हाय का रे म्हणला मामा. हा घागर उचलून यात्रा सुरू करत सगळी एकामेकाकडे बघत होती आणि एक वडेर नावाचा माणूस उठला आणि मामाला नमस्कार केला. त्या वेळेला माझा देव बोलला, ए वडरा, अरे एवढं सोपं आहे वय रे, हे काय तुला साधं सुद्धा काम वाटलं वय रे. अरे यो बाळू धनगराचा फुट्टा हाय, एकदा का बसला नव अरे किती बी पिढ्या तो निघणारा नसतो. या बैस रे खाली. तो खाली बसला. लोकांच्या लक्षात आलं की हे काम सोपं नाही. वेळ जवळ येत असल्यामुळं मामानं समजावून नजर काढली आणि मामानं आवाज दिला. आप्पाच्या वाडीचा पुजारी होता. सत्यापा सांगितलं, हे सत्यापा उठ रे म्हणला आणि मामानं त्याच्यावर 5 माणसं उठवली. ऐका, मामा काय करत होता तर समाधीच्या काळाची तयारी माझा देव करत होता. 5 माणसाला मामानं उठवलं आणि जसं 5 माणसांनी त्या घागरीला हात लावल्या बरोबर माझ्या देवानं कमर हात ठेवला. यात्रा दिली, नको वाटून पंचकमिटक यात्रा दिली आणि देव निश्चिंत झाला. यात्रा संपन्न झाली आणि मामांची बकरी कर्नाटकच्या भागाकडे मार्गस्थ झाली. हा म्हणता म्हणता कोलेवाडी संपली. सैन्यापतिकाची कोलेवाडी करत करत मामांची बकरी ओरनाल शेंद्रीच्या परिसरामध्ये होती आणि मामांची बकरी आता मे महिन्यामध्ये आरभावेमध्ये जाणार होती. शेवट मे महिन्याचा शेवटचं 3-4 दिवस होतं. 31 मेला अमावस्या होती. कधीच असं काहीतरी होतं आणि बापूसाहेब अवघड नाही सांगितलं अवघडे महाराज. आणि बापूसाहेब मगमुट्ट झाला. सगळी भराभरी झाली. बिराड बांधलं गेलं आणि बापूसाहेब मगदूम आणि मामा आवाज दिला. मामानं. मामा समोर आले. बापूसाहेब मगदूम. बापूसाहेब मगदुमांना मामानं हात जोडून नमस्कार केला. असा नमस्कार केल्या देवानं सांगितलं, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, आता मामाला या बाळू धनगराला या बाळू देवर्षीला आता बकरी राखणं होत नाही रे. बकरी तुमची तुम्ही राखा. आणि मामा तंबू मध्ये झोपून राहू लागला. जुलै महिना. मामाच्या अंगाची थोडीशी ताप असायचा. अंगामध्ये लाही व्हायची अंगाची. कधी कधी मामा कधी कधी झोपीत करायचा. रात्रीचाच मामा नाना भाषामध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये बोलायचा. जगाची भाकणूक माझा देव आणि या भिरप्पाला सांगायचा, हे येरप्पा टाकायची आहे, मला आता बाळंत व्हायचं आहे, मी आता जागा शोधतोय. कधी कधी मामा त्या रामू गौंडीला म्हणायचा, ए चल की रे, मला माझी हाडं आदमापूरच्या मरगवाईच्या मंदिरामध्ये घेऊन टाक. त्या वेळेला व्यंकप्पा सावकार म्हणायचा, देवा हे मामा नको ना जाऊ तू आदमापूरला, तुझी इथं समधी व्यवस्था करतो. त्यावेळेला मामा सांगायचा, हे व्यंकप्पा तुझी भक्ती तुझं प्रेम मला समद ठाव आहे, पर अरे माझी भक्त इथं यायला लागली नव, अरे तुझ्या ह्या डोंगरातलं दगड बी पुसायला पुरायचं नाही तर काय करू तुझ्या इथं. अशा नाना गोष्टी चालत होत्या. आणि जुलैच्या 15 तारखेला 15 ते 16